श्री स्वामी समर्थ. आजचा नैवेद्य या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत कवठची चटणी. कवठ म्हणजेच उड ॲपल. त्याकरता आपल्याला लागणार आहे तिखट, जिरं, मीठ आणि गूळ. चटणी आपण मिक्सरमध्ये पण करू शकतो, परंतु आपण आज ही पाटावरती करणार आहोत. कवठ हे आरोग्यवर्धक आणि पौष्टिक फळ आहे, जे पचनक्रिया सुधारण्यास, बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. या फळामुळे भूक वाढते, मळमळ, उलटी कमी करते, कोलेस्टेरॉल नियंत्रित करते आणि मूळव्याधीवर उपयुक्त आहे. पचनसंस्था सुधारते. कवठामध्ये फायबर आणि औषधी गुणधर्म असतात, जे पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठता दूर करतात. हे फळ शरीरातील उष्णता कमी करते आणि शरीराला थंड ठेवते. जर तुम्हाला भूक कमी लागत असेल तर कवठाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. सुरुवातीला फक्त आपण गर घ्यायचा आहे. जुलाब होत असल्यास कवठाचा पल्प खाणे किंवा सरबत पिणे उपयुक्त ठरते. मळमळ किंवा उलटीचा त्रास होत असल्यास कवठ खाल्ल्याने आराम मिळतो. कवठ हे वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच पोटातील जंतसुद्धा नष्ट करण्यास मदत करते. नेहमी पिकलेलेच कवठ खावे. कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.